ओके. जनरली आपण एक म्हणतो ना की तुम्हाला किती सिस्टम्स पाहिजे शिकण्यासाठी वगैरे. एक स्टॉक मार्केटमध्ये मोस्टली एक प्रश्न मला नेहमी पडतो की आम्हाला नवीन शिकायचंय किंवा आता मी कम्प्लीट टेक्निकल अनालिस्ट आहे, मला कळतं फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस किंवा दोन्ही ह्याच्यात, पण तरी पण मला नवीन काहीतरी शिकायचंय. तर व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न समथिंग न्यू. आणि इथेच ती सगळ्यात मोठी स्टॉक मार्केटची गिमिक आहे असं आपण साधारणतः म्हणू शकतो. ओके. आपल्याला किती सिस्टम्स पाहिजेत. सो इफ यू जस्ट कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन वन सिस्टम, ओके, त्या वन सिस्टम इज इनफ फॉर यू टू ट्रेड अँड टेक यू टू द नेक्स्ट लेवल ऑफ द सिस्टम. ओके. ऍक्च्युली ट्रेडिंग खरं पाहिलं तर खरं म्हणजे बोरिंग काम आहे, कारण तुम्ही जेव्हा तुमची सिस्टम फॉलो करता तेव्हा तुम्हाला प्रचंड पेशन्सनी थांबावं लागतं आणि ट्रेड करावं लागतं. ओके. सो जनरली ITMS आणि HTMS अशा ज्या दोन सिस्टम्स खरं मी वापरतो, ह्याच माझ्या दोन फायनलाइज सिस्टम्स आहे. ह्याच्या पुढे अजून जाऊन CTMS नावाची एक सिस्टम आहे, ती मला त्या दिवशी सांगण्यासाठी वेळ नाही मिळाला. बट ITMS इज माय वन अँड द फायनल सिस्टम. ओके. सो ही सिस्टम आपल्याला काय काय दाखवते, काय नाही करते, हे आपण पाहण्याचा प्रयत्न होईल. आता हे अगदी बेसिक मार्केटचं स्ट्रक्चर वगैरे सगळ्यांना माहिती आहे की मार्केटमध्ये कोण कोण अवेलेबल आहे. जनरली फॉरेन इन्स्टिट्यूशन्स इन्व्हेस्टर्सचे 37% असतात, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स 57% असतात, आणि आपण जे ट्रेड करतो इंडिव्हिज्युअली हे फक्त 6% होत. ओके. सो जेव्हा आपण एखादा ट्रेड घेतो तेव्हा मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी काय आहे की जो अगेन्स्ट दिस पीपल असणार आहे, सो देर इज अ 93% प्रोबॅबिलिटी. म्हणून मार्केटचा सक्सेस रेशो तेवढाच आहे ऍक्च्युअली स्पीकिंग. सो व्हॉट वी नीड टू डू, आपण ह्या लोकांच्या बरोबर जायला गेलं पाहिजे. हे लोक जिथे ट्रेड घेतात तिथे आपल्याला खरं म्हणजे ट्रेड घेता यायला पाहिजे. सो तुमची सिस्टम तशी केपेबल असली पाहिजे. ओके. सो आपली सिस्टम ही व्यवस्थित तुम्हाला देते. दिस इज माय मेन सिस्टम विच इज ITMS. याला आपण इन्व्हेस्टर्स टर्टल मॅरेथॉन सिस्टम म्हणतो. मी टर्टल मॅरेथॉन सिस्टम का म्हणतो याला, कारण ही तुम्हाला रातोरात करोडपती वगैरे बनवणार नाही आहे. हे असे एक्सपेक्टेशन्स कोणी मार्केटमध्ये ठेवू नये. ही ऑलवेज स्लो चालते, व्यवस्थित चालते, पण तुम्ही कन्सिस्टंटली ऍक्च्युली मार्केटमधनं पैसे काढू शकता. ओके. अगदी कन्सिस्टंटली मॅनेजिंग विथ युअर मनी मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही अगदी खूप मोठे लॉसेस न करता जर तुम्ही एक ठरवली तुमची अमाऊंट जी काय लॉसची आहे ती, तर तुम्ही व्यवस्थित 1:2, 1:3चा रेशो ह्याच्यातनं व्यवस्थित काढू शकता. अशी ही सिस्टम आहे. म्हणून याला बेसिकली टर्टल मॅरेथॉन सिस्टम दिलंय. सो ही सिस्टम अशी नाहीये की तुम्हाला मंथली 200%चे प्रॉफिट देईल किंवा इयरली 1200%चे प्रॉफिट देईल. असं कोणी जर ग्रुपवरती असेल तर मला पण शिकवा तुम्ही कसं करताय, पण तसं नाही पॉसिबल ऍक्च्युली. ओके. इट इज नॉट रिअली पॉसिबल. सो बघूया आपण ही सिस्टम काय आहे. ओके. आणि जेव्हा आपण सिस्टमचं म्हणतो तेव्हा आपल्याला हे 3 क्वेश्चन्स ऑलवेज आन्सर करता यायला पाहिजे. ओके. पहिलं म्हणजे व्हॉट टू बाय, व्हेन टू बाय अँड हाऊ मच टू बाय. ओके. हे 3 क्वेश्चन्स आपल्याला आन्सर करता यायला पाहिजे. आता हा जो पहिला क्वेश्चन आहे व्हॉट टू बाय, हा थोडासा फंडामेंटल अनालिसिसच्या हिशोबाने आपल्याला घ्यायला लागतो की आपल्याला कुठले स्टॉक्स जनरली सिलेक्ट करायचे जे आपण ट्रेड करू शकतो आणि कुठले स्टॉक्स आपल्याला नाही सिलेक्ट करायचे जे आपण त्याच्याकडे आपण बघणार पण नाही. देन नेक्स्ट कम्स टू व्हेन टू बाय. सो ही आपल्याला कम्प्लिटली सिस्टम दाखवणार आहे, तेव्हाच आपण ट्रेड करू. अँड हाऊ मच टू बाय हा एक थोडासा मनी मॅनेजमेंटचा भाग झाला. सो हाऊ मच टू बाय ह्याच्यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलाय, तो पण मी आज ऍक्च्युली पोस्ट करेन ग्रुपवरती आणि तुम्हाला एक्सप्लेनही करेन. ओके. सो लेट अस कम टू दी फर्स्ट पॉइंट की ऍक्च्युली व्हॉट टू बाय. व्हॉट टू बाय तर जनरली आपल्या ग्रुपमध्ये साधारणतः बरेचसे टेक्निकल अनालिस्ट चांगले आहेत आणि तुमच्या पोस्ट जर वाचल्या तर बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला खरंच चांगलं नॉलेज आहे, ज्याच्यातून मलाही बरेच वेळा शिकायला मिळतात काही पॉईंट्स. ओके. बट हे पॉईंट जे आहेत हे मी माझ्या व्ह्यूजनी सांगायचा प्रयत्न करतोय. ओके. सो एखादा स्टॉक जर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर त्याचं बेसिक अनालिसिस आपल्याला क्विकली करता यायला पाहिजे. ओके. त्यासाठी आपण काय बघतो, सगळ्यात पहिले डेट प्लस रेशो आपण बघतो, ज्याला आपण इंटरेस्ट कव्हरेज रेशो बरोबर कम्पेअर करतो. ओके. हा डेट प्लस रेशो इंटरेस्ट कव्हरेज रेशो पेक्षा हाफ असला पाहिजे. म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज रेशो हा डेट प्लस पेक्षा मिनिमम डबल असला पाहिजे. आता हा इथे 0.05 तर हा कमीत कमी 1 असेल तर ऍक्च्युली इट इज बेटर. 0.5 असेल तर अजून चांगलं, पण हा डबल असला पाहिजे. सो ह्या केसमध्ये हा खूप चांगला आहे. दिस शोज की ओके कंपनी जे प्रॉफिट कमवते आहे आणि कंपनीला साधारणतः जे त्यांचे नेट डेट आहेत त्यांच्याकडे, म्हणजे कंपनीचं लोन त्यांनी जे घेतलेलं आहे ऍक्च्युली ते फेडण्याची त्यांची जी ताकद आहे ही बरोबर आहे. दिस शोज एव्हरीथिंग की कंपनी इज वेल मेंटेन अँड इट इज गोइंग इन अ गुड मॅनर. ओके. सो ह्या रेशोज मधनं खरं म्हणजे क्विकली आपल्याला पटकन कळू शकतं की कंपनी वेल चांगली आहे की नाही आहे. देन आपण बघतो प्रमोटर्स होल्डिंग हे साधारणतः 33% पेक्षा जास्त असावं. प्रमोटर्स होल्डिंग
हे थोडं 33% पेक्षा जास्त असेल तर अजून चांगलं. देन नेक्स्ट पार्ट येतो, दिस इज डेट टू इक्विटी रेशो. आता हा डेट टू इक्विटी रेशो ह्या तिघांबरोबरच, म्हणजे इथे जे ऑरेंज लाईन्स मी ऍक्च्युली यूज केले त्याच्याबरोबरच तुम्हाला खरं म्हणजे बघायचं आहे की डेट प्लस रेशो हा याच्यापेक्षा, म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज रेशो शुड बी डबल दॅन डेट प्लस. देन डेट टू इक्विटी रेशो ऍक्च्युली हा जो रेशो आहे यांनी लोन किती घेतलंय त्यांच्या मार्केट कॅप्चरच्या हिशोबाप्रमाणे. ओके, हे फंडेज जे मी तुम्हाला सांगतोय हे थोडेसे प्लस मायनस होऊ शकतात. मी काही म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मला एक्झॅक्टली असा माझी काही म्हणणं नाही माझं की मी सांगतोय ते अगदी 100% ट्रू आहे, पण मी माझ्या साधारणतः माझ्या व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या बुक्सपासून मी जे काही वाचलो त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगू शकतो की की डेट टू इक्विटी रेशो हा रेशो साधारणतः मार्केट कॅप्चरच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी जे लोन घेतलंय तो साधारणतः किती पर्सेंट कसं असतं त्याच्या साधारणतः एक कंपॅरिझन प्रमाणे तो बनवलेला असतो. ओके, आपल्याला तो यूज कसा करायचा हे साधारणतः माहिती पाहिजे. सो डेट टू इक्विटी रेशो हा जनरली 0.5 पेक्षा कमी असला पाहिजे. सो ती कंपनी चांगली आहे सध्याच्या केसमध्ये. ओके, डेट टू इक्विटी रेशो 0.5 म्हणजे त्यांनी जे लोन घेतलंय हे ऍक्च्युली 50% पेक्षा त्यांच्या नेट ऍसेटच्या हे ऍक्च्युली कमी पाहिजे. ओके, सो दिस इज 0.04 आहे, हा परफेक्ट आहे इथे. सो हे जर मला कळलं की ओके एवढे रेशोज जर आपण बघितले तर आपल्याला कळतं की ओके आपण ह्या कंपनीमध्ये व्यवस्थित ऍक्च्युली इन्व्हेस्ट खरं म्हणजे करू शकतो. सो लेट्स क्विकली गो टू द screener.in. आता ही जी एक साईट आहे screener.in, या साईटवरती तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन ही ऍक्च्युली फ्रीली अवेलेबल मिळते. ओके, सो याच्यावरती सध्या आपण एक पटकन बघूया येस बँकचा रेशो बघूया. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लॉग इन कराल या screener.in वरती, ओके, तेव्हा तुम्हाला हे सगळे रेशोज आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा दिसणार नाही. हे तुमचं अकाउंट तुम्हाला सेटअप करायला लागतं. ओके, सो ह्याचा जो स्क्रीनशॉट आहे हा ऑलरेडी आपल्या म्हणजे ह्याच्यात मी ऑलरेडी पाठवलाय. हे जे मी स्क्रीनवरती जे जे रेशोज मी टाकलेत हे तुम्ही पण टाकू शकता आणि वन्स यू सेट दॅट ते फिक्स होऊन जातात. सो ओपन होताना ही स्क्रीन माझी अशीच साधारणतः दरवेळेला मला दिसली पाहिजे. आता येस बँकचं बघा, इथे डेट प्लस रेशो टू इंटरेस्ट कव्हरेज रेशो हा पहिल्यांदाच इकडेच फेल होतो. सो या कंपनीचे मी बाकीचे फंडामेंटल सुद्धा आत्ता बघणार नाही किंवा ह्याचं टेक्निकल अनालिसिस सुद्धा मी करायला जाणार नाहीये या केसमध्ये. ओके, डेट टू इक्विटी रेशो यांचा खूप जास्त आहे. आता ही बँकिंग सेक्टर असल्यामुळे ऍक्च्युली हे रेशोज त्यांचे खरं म्हणजे नाही पाहिले पाहिजेत. मी येस बँक ह्याच्यासाठी मुद्दाम घेतला कारण हे जे रेशोज आपण बघतोय हे फक्त आणि फक्त बँकांना सोडून आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन म्हणजे बजाज फिनान्स वगैरे असे ज्या कंपनीज आहेत त्यांना सोडून बाकीच्या कंपनीजसाठी आपल्याला हे रेशोज बघायचे असतात. ओके, पण हा कम्प्लिटली इथे फेल जातो. हे ह्याला बघायचंच नाहीये, त्याच्यामुळे इथे आपण फसू शकतो. म्हणून मी मुद्दाम सांगितलं. तर ह्याच्यासाठी काय बघायचं, याच्यासाठी आपल्याला फक्त आरओई बघायचं आहे. म्हणजे बँक्स आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स अशा ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी आपण फक्त आणि फक्त या केसमध्ये म्हणजे जिथे आपण प्रिलिमिनरी अनालिसिस करतोय तिथे आपल्याला बघायचं आहे की फक्त आपण ROE बघायचा प्रयत्न करतोय. ओके, ROE आपण इथे बघण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आता चला एक दुसरी एखादी कंपनी घेऊया. मे बी आपण एशियन पेंट्स घेऊया. वी लाईक वी विल टेक एशियन पेंट्स आणि त्याचे रेशोज हे बघण्याचा प्रयत्न करूया. नाव सी व्हॉट इट टेल्स. डेट प्लसचा रेशो किती आहे आणि इंटरेस्ट कव्हरेज किती आहे, ह्याच्यापेक्षा डबल आहे, नक्कीच चांगला आहे. डेट टू इक्विटी किती आहे, 0.5 पेक्षा चांगली आहे. सो ही कंपनी आपण डेफिनेटली बाकीचे सगळे जे फंडामेंटल्स आहेत ते आपण स्टडी करू शकतो. पीई रेशो, त्यांचे प्रॉफिट्स, सेल्स, रेव्हेन्यू वगैरे आपण सगळे बघू शकतो. बट ही कंपनी जी आहे ही माझ्या रडारवरती येऊ शकते, ह्याचा मी टेक्निकल अनालिसिसचा स्टडी मी ऍक्च्युली करू शकतो. इट्स दॅट सिम्पल. ओके, लेट्स से बजाज फिनान्स. बजाज फिनान्स जर आपण बघितला तर यांचा डेट प्लस रेशो आणि इंटरेस्ट कव्हरेज रेशो इथे बसत नाही. सो इथे जर आपण ह्या कंपनीचा स्टडी केला तर ही कंपनी फेल होईल. पण कॅन बजाज फिनान्स फेल होऊ शकते का? खूप चांगली कंपनी आहे आणि लॉंग टर्म मध्ये ही ऍक्च्युली वरच जाणार आहे, कंटिन्युअसली वरच जाणार आहे. सो म्हणून यांचा हा रेशो न बघता आपण इथे फक्त काय बघतो, इथे आपण फक्त याचा ROE बघतो. हा ROE जो आहे हा 12 ते 15% जास्त असेल तर वेल अँड गुड. याचा ROE आपण शक्यतो बघतो. सो बँक्स आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन यांच्यासाठी फक्त डेट प्लस इंटरेस्ट कव्हरेज रेशो न बघता आपण फक्त ROE बघणार आहोत. ओके, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला कळून जातं की आपल्याला नेमकं काय ऍक्च्युली कुठली कंपनी आपल्याला पाहिजे. नाव सी, आता ह्या केसमध्ये मी इथे काही बेसिक रेशोज मी ऍक्च्युली मार्क केले. या बेसिक रेशोज मध्ये बसणाऱ्या ज्या कंपनीज आहेत ऍक्च्युली. ओके, screener.in वरती जर तुम्ही इथे गेलात, लाईक स्क्रीन्स वरती गेलात आणि एक क्रिएट अ न्यू स्कॅन असं जर तुम्ही म्हटलं इकडे,
ओके. तर इथे या क्वेरीज तुम्हाला ऍड करायच्या आहेत. 1 बाय 1 ज्या क्वेरीज आहेत ह्या तुम्ही ऍड करा इकडे. इथे ज्या दिलेल्या आहेत या डेट प्लस किंवा ह्या सगळ्या ज्या क्वेरीज आहेत आपण जस्ट कॉपी करूया ह्याला. जस्ट कॉपी दिस आणि इथे जाऊन जर मी पेस्ट केलं, ओके, आणि ह्याला जर मी रन दिस क्वेरी म्हटलं तर इथे माझ्याकडे साधारणतः पाहिलं तर 149 रिझल्ट आत्ता येतात या केसमध्ये. ओके. जसं मी मार्केट कॅप्चर वगैरे जर मी चेंज केलं इकडे, आता सध्या मी मार्केट कॅप्चर इकडे 500 मार्केट कॅपिटलायझेशन 500 अँड अबव किंवा साधारणतः हे रेशोज थोडेफार तुम्ही प्लस मायनस ऍक्च्युअली करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम मोर कंपनीज मिळू शकतात. सो राईट नाऊ आय एम हॅव्हिंग 149 कंपनीज. आता ही जी लिस्ट आहे 149 कंपनीजची ही तुम्ही डोळे झाकून बघू शकता. ह्याच्यामध्येच जरी तुम्ही ट्रेडिंग केलं तरी पण काय होऊ शकतं, आता 149 कंपनीज आहेत, साधारणतः 150 पकडा चला. ओके, 150 कंपनीज. सो 150 कंपनीज यू आर हॅव्हिंग आणि प्रत्येक कंपनीचे साधारणतः 5 डिफरंट टाइम फ्रेम्स जर आपण पकडले तरी आपल्याकडे साधारणतः 700 कंपनीज होतात. सो या 700 कंपनीजमध्ये कुठे ना कुठेतरी आपल्या सिस्टम प्रमाणे कंटिन्युअस सिग्नल्स ऍक्च्युअली चालू राहतात. सो एवढ्या कंपनीज जरी तुम्ही ट्रेड केल्यात तरी पण इट इज मोर दॅन इनफ. ओके. सो हा एक क्विक क्वेश्चन आपला इथे सॉल्व्ह होतो की व्हॉट टू बाय. ओके. ह्या कंपनीजमध्ये तुम्ही ऍक्च्युअली इन्व्हेस्ट ट्रेडिंग सगळं करू शकता. बट या कंपनीजचं बाकीचे फंडामेंटल्स आणि टेक्निकल मध्ये जेव्हा बसत असेल तरच ते आपल्याला करायचं आहे. ओके. सो व्हॉट टू बाय ही क्वेरी इथपर्यंत ठीक आहे. काही क्वेरीज आहे इथपर्यंत, कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? अनम्यूट करून तुम्ही बोलू एक शकता. प्रश्न विचारू का? येस येस नक्की. थँक्यू सर. आपण डेट टू इक्विटी मध्ये जे टिपिकली आपण इक्विटी म्हणतो किंवा म्हणजे नेटवर्क म्हणतो ते न पकडता आपण इथे मार्केट कॅपिटलायझेशन पकडतोय, बरोबर? माझं अंडरस्टँडिंग बरोबर आहे? नाही नाही नाही, इथे इथे बघताना आपण हाच रेशो बघणार. मार्केट कॅपिटलायझेशन टू इंटरेस्ट कव्हरेज रेशो, डेट प्लस टू इंटरेस्ट कव्हरेज रेशो. ओके. मार्केट कॅपिटलायझेशन इज जस्ट लाईक म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स जे आहेत ऍक्च्युली, number of equity shares, sorry, this one. Okay. Number of equity shares, this multiplied by your current market price. Yes. This will give you this market capitalization. ह्याच्यावरून आपल्याला कंपनीची आयडिया नाही येणार की आपल्याला एवढंच कळेल की कंपनी स्मॉल कॅप आहे, मिड कॅप आहे की लार्ज कॅप आहे, एवढंच आपल्याला कळेल. बट तुम्हाला जर एक ह्या कंपनीत इन्व्हेस्ट करू की नको शॉर्टलिस्ट करायची असेल तर हे 2 रेशोज तुम्ही नक्की बघा. ओके सर. ओके. थँक्यू. याचे बाकीचे येस सर, मला एक विचारायचं, इंटरेस्ट कव्हरेज रेशो हा डेट वर्सेस रिझर्व्ह असा काय कॅल्क्युलेट होतो का? त्याचं कॅल्क्युलेशन मध्ये नका जाऊ ऍक्च्युअली स्पीकिंग. त्याचं इनफॅक्ट त्याचे डिटेल्स मलाही तुम्हाला सांगता नाही येणार. मला फक्त माहिती आहे तो वापरायचा कसा. ओके. सो आय डोंट नो हाऊ इट कॅल्क्युलेट. ते कॅल्क्युलेशन पार्ट थोडा बाजूला ठेवूया आपण. ओके. म्हणजे त्याच्यासाठी मला तुम्हाला बरंच लाईक फॉर्म्युलेज वगैरे घेऊन ते एक्सप्लेन करायला लागेल. सो आत्ता मी ते प्रिपेअर कम्पेअर करताना, ओके, कारण कम्पेअर करताना मी बऱ्याच वेळेस त्याचे डेट्स किती आहेत आणि त्याच्या वर्सेस त्याचे रिझर्व्ह किती स्ट्रॉंग आहेत त्या बेसिसवर मी पुढे जात असतो. येस. सी ऍक्च्युअली देर आर मेनी मेथड्स. म्हणजे बरोबर तुम्ही करू शकता तसं. पण तुम्ही अशी कॉन्फिडेंटली तुम्ही जर एखादी गोष्ट करत असाल ना जे तुम्हाला कळतीये, सो दॅट इज फाईन. दिस इज जस्ट माय मेथड की जिथे पटकन नवीन जे लोक आहेत ज्यांना ऍक्च्युली फंडामेंटल अनालिसिस वगैरे जास्त काही कळत नाही त्यांना क्विकली एक रेशोज देऊन आपण त्यांना क्विकली अनालिसिस करून पटकन आपण करू शकतो. सो त्याच्यासाठी मी हे बनवलंय खरं. ओके. अजून एक प्रश्न माझा विचारू का? येस. मला पण एक प्रश्न होता. एक प्रश्न होता की हे जे निकष सांगितले ना आता ते होल्डिंग कंपनीला लागू होतात का? होल्डिंग कंपनी म्हणजे फॉर एक्झाम्पल बजाज होल्डिंग किंवा होल्डिंग कंपनी जनरली ना ज्या कंपन्या डेट देतात लोकांना, म्हणजे ज्या कंपनी लोन बाहेर देतात. ओके. आता बँक्स आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनचा मेन बिझनेस काय असतो? लोकांना लोन देणं. सो त्यांचा पैसा मोस्टली हा क्लायंटकडे असतो लोनच्या स्वरूपामध्ये. सो ते जे आहे त्याच्यामुळे हे रेशोज ना तिथे बसणार नाही आहेत ऍक्च्युली. नाही, एनबीएफसी आणि बँकिंग सोडून बाकीच्या कंपन्या आहेत सर ते निकष होल्डिंग कंपनीला लागू होतात. एकच मिनिट सर, त्यांना विचारायचं असं आहे की ज्या प्रमोटर्सच्या होल्डिंग कंपन्या असतात ना, उदाहरणार्थ टाटा इन्व्हेस्टमेंट किंवा बिर्ला ग्रुपची अशी धरली जाते की पिलानी इन्व्हेस्टमेंट त्यांची होल्डिंग कंपनी आहे. लिस्टेड असेल तर डेफिनेटली करू शकतो. येस येस, लिस्टेड असेल तर करू शकता डेफिनेटली. पण मग तेच निकष वापरायचे आहे विचार अदर दॅन एनबीएफसी आणि बँकिंग. येस ऍक्च्युली येस.
आपण Okay. फक्त म्हणजे एकच प्रश्न घेऊ. क्विक धनस- स्टडीसाठी हे रेशोज मी पटकन बघतो ऍक्च्युली. विचारायचं होतं की या रेशोज मध्ये बुक व्हॅल्यू हा फॅक्टर कन्सिडर नाही करायचा का? कारण कधी कधी असं असतं की सी ऍक्च्युली actual- ना इथे तुमचा प्रश्न कळला मला, मी सांगतो तुम्हाला. हा. सी बुक व्हॅल्यू ही कधी पिक्चर मध्ये जास्त चांगली येते जेव्हा करंट मार्केट प्राइस जी आहे, करंट मार्केट प्राइस ही बुक व्हॅल्यू पेक्षा खाली जाते. ओके, बाकीचे फॅक्टर चांगले आहेत, पण करंट मार्केट प्राइस ही बुक व्हॅल्यू पेक्षा डाऊन साईडला जाते आणि दॅट इज Okay. बेसिकली अ लो व्हॅल्युएशन ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनी ऍक्च्युली अंडर व्हॅल्युड आहे आपल्याला साधारणतः कळतं त्या मुवमेंटला. सो इट इज द बेस्ट पार्ट टू बाय ॲट दॅट मुवमेंट. तुम्ही जर एसबीआयचा एक्झाम्पल बघितलं, ओके, जर आपण जस्ट एक एसबीआय बघूया, हा एक बेस्ट ट्रेड होता आजपर्यंतचा. ओके, एसबीआय मध्ये प्राइस टू बुक व्हॅल्यू इथे आपण बघूया, प्राइस टू बुक व्हॅल्यू. सो साधारणतः मॅक्स, सो हिअर इट इज मॅक्स. सो अप्रॉक्सिमेटली 2020च्या आसपास, ओके, याची बुक व्हॅल्यू 0.6 होती. म्हणजे करंट मार्केट प्राइस म्हणजे बुक व्हॅल्यू साधारणतः 300-400च्या आसपास एसबीआयची होती त्या मुवमेंटला. 250-280च्या आसपास चालू होती आणि प्राइस जी होती ती 150च्या आसपास ट्रेड होत होती. ओके, अशा मुवमेंट ज्या कंपनीज आहेत, अशा मुवमेंटला तुम्हाला 300-400-500% प्रॉफिट साधारणतः 3-4 वर्षात मिळू शकतो. आज जर तुम्ही एसबीआय बघितलं, हा सेम व्हॅल्यूवरती आपण त्या मुवमेंटला घेतला होता. जर मी आता वीकली चार्ट बघतो याचा, सो नाव सी ॲट दिस मुवमेंट समवेअर हिअर इन 2020 हा साधारणतः 186-150च्या आसपास ट्रेड होत होता आणि सिस्टमनी सुद्धा एक मस्त बाय दिला होता या केसमध्ये. सो आजची जर तुम्ही प्राइस बघितली तर इट इज अराउंड 700-800. सो किती पर्सेंटचा प्रॉफिट आहे? सो हे तुमच्या बुक व्हॅल्यूसाठी मी एवढंच वापरतो. म्हणजे मला काही खूप जास्त फंडामेंटल कळत नाही ऍक्च्युली स्पीकिंग. माझे जे थोडेफार फॅक्टर्स मी जे वापरतो मी तुम्हाला तेवढेच सांगू शकतो ऍक्च्युली स्पीकिंग. माझं टेक्निकल वरती जास्त आपण आता क्लिअरली. ओके, सो व्हॉट टू बाय हा प्रश्न साधारणतः इथे आपला पूर्ण झाला. नाऊ लेट अस कम ऑन टू द डायरेक्ट बेसिक मार्केट स्ट्रक्चर, की जिथे आपण आता व्हेन टू बाय ह्या केसवरती ऍक्च्युली पडण्याचा प्रयत्न करू. हे अंडरस्टँड करण्याचा आपण प्रयत्न करू की व्हेन टू बाय बेसिक मार्केट स्ट्रक्चर. त्यासाठी आपल्याला साधारणतः थोडं बघायला लागेल. आता मार्केटचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे की नाव सी मार्केट इथे जर तुम्ही पाहिलं, हा आता कॅन्डलस्टिक चार्ट आहे. ओके, साधारणतः मी असं गृहीत धरून चालतोय की सगळ्यांना थोडाफार कॅन्डलस्टिक चार्ट समजत असेल. ओके, पण इथे जर तुम्ही पाहिलं तर मार्केट काय करतंय, इथून डाऊन साईडला आलं, परत इथे बाउन्स झाला, परत डाऊन साईडला आला, परत बाउन्स झाला, परत डाऊन साईडला आला, परत इथे बाउन्स झाला. देन ऍक्च्युली मार्केट इथून अशा स्टेप वाईज फॉर्म्समध्ये क्लिअरली वर चाललंय. सो मार्केट काय करतंय, डाऊन साईडला येत आहे. ओके, अँड देन इट इज गोइंग अप. सो मार्केट ह्या फेजमध्ये जिथे डाऊन साईडला मार्केट येत होतं, इथे मार्केट लोअर लोज करतंय आणि जेव्हा मार्केट हायर हायज वरती जातो तेव्हा प्रत्येक मुवमेंटला एक हाय त्याचा ब्रेक होत होता आणि मार्केट ऍक्च्युली अपसाईडला जायला चालू करत होतं. हे बेसिक मार्केट स्ट्रक्चर आहे. तुम्हाला इन्व्हेस्टिंग करायचं तर कुठे करायचं, जिथे ह्या कंपनीज ह्या फॉर्ममध्ये प्राइस ऍक्शन ऍक्च्युली चालू असेल अशा कंपनीमध्येच आपल्याला हे इन्व्हेस्टिंग करायचं. सो आपली सिस्टम बेसिकली हे आपल्याला दाखवते. ओके, सो आपण जी सिस्टम बघितली आहे ती बघूया. नाव दिस इज बेसिकली आवर सिस्टम. हे बेसिक व्हर्जन ऑफ द सिस्टम आहे जे मी जनरली सगळ्यांना फ्रीली ग्रुपवरती अवेलेबल करून दिलंय. ओके, नाव ITMS ही सिस्टम मध्ये आपण काय वापरतो, तर ही एक लाईन आहे आपल्याकडे अँड देन इथे एक ग्रीन लाईन आहे आणि रेड लाईन आहे लोअर इंडिकेटरवरती आणि लोअर साईडला एक बँड आहे इथे. ओके, आता तुम्हाला इन्व्हेस्ट कधी करायचं आहे, आता सी मी अशा ह्यानी सांगतोय की लोकांना म्हणजे साधारणतः आपल्या ग्रुपमध्ये की ज्यांना फंडामेंटल किंवा टेक्निकल ऍब्सोल्युटली कळत नाही पण त्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे. ओके, कुठे इन्व्हेस्ट करू, आज माझ्याकडे पैसे मला इन्व्हेस्ट करायचे, मी कुठे इन्व्हेस्ट करू, त्यांच्यासाठी ही सिस्टम आहे. थोडेफार सिग्नल्स बघा. आता तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करणार, असे स्टॉक्स शोधा ज्याच्यामध्ये ही लाईन ऑलरेडी ग्रीन आहे. ओके, ही लाईन ग्रीन आहे वीकली आणि डेली चार्टवरती. वीकली आणि डेली चार्टवरती ही लाईन ग्रीन आहे. अशा मुवमेंटला असे स्टॉक्स तुम्ही पहिल्यांदा शॉर्टलिस्ट करा. देन परफेक्ट एंट्री पॉईंट्स आपल्याला बघायला लागतात. आता सगळ्यात पहिले सिस्टमचा परफेक्ट एंट्री पॉईंट काय आहे, बरं ठीक आहे नेक्स्ट स्लाइड्सवरती मी सांगतो. बट ही लाईन ग्रीन असली पाहिजे. त्याच्यानंतर हा जो लोअर साईडचा इंडिकेटर आहे, ओके, दिस इज RSI, नथिंग बट द RSI 50 याला आपण म्हणतो. दिस इज RSI 50 लेवल ऍक्च्युली. ओके, आणि ही लाईन जी आहे ही सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज 50ची लाईन आहे आणि खालती हा जो इंडिकेटर आहे हा DTR इंडिकेटर. अगदी बेसिक प्रमाणे जिथे ही लाईन ग्रीन आहे अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करा.
हा RSI ही लाईन जी आहे या रेड लाईनच्या वरती पाहिजे आणि हा जो बँड आहे हा ग्रीन असला पाहिजे. जोपर्यंत ही सिस्टम व्हॅलिड आहे तोपर्यंत या सिस्टम पर्यंत तुम्ही कुठेही इन्व्हेस्ट करू शकता. आता कुठेही म्हणजे कुठेही जाऊन इथे इन्व्हेस्ट करायचं का? ओके, बेसिक सी आता प्राइस ऑलरेडी वरती आली आहे. प्राइसचं नेचर असं असतं साधारणतः हा प्राइस लोअर लोज करत जाते आणि हायर हायज करत जाते. सो जेव्हा इथे टॉप वरती प्राइस आलेली आहे अशा मुवमेंटला जाऊन आपण बाय करायचं का? तर अशा मुवमेंटला नाही बाय करायचं. आपण कुठे बाय करायचं? तर साधारणतः प्राइस जेव्हा ह्या लाईनच्या जवळपास येईल तेव्हा आपण ऍक्च्युली बाय करू शकतो. ओके, हे जे सिग्नल्स आहेत हे आपण पुढे बघण्याचा प्रयत्न करूया. सो ह्या इंडिकेटर्स मध्ये आपण काय काय वापरतो? एक तर म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज वापरतोय विच इज अ 25 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज. देन दिस इज RSI ऑन SMA 50 आणि लोअर साईडला दिस इज डॉन्चन ट्रेंड रिबन. ओके, दिस इज डॉन्चन ट्रेंड रिबन. पिरियड त्याचा 20ला सेट केला. हा तुम्ही थोडा 10ला पण सेट करू शकता. हे थोडे सिग्नल्स थोडेसे क्विक मिळतात तुम्हाला. ओके, ते तुम्हाला मी ऍक्च्युअल चार्टवरती आता दाखवून देईन. सो दिस इज अवर बेसिक सिस्टम. आता या बेसिक सिस्टम मध्ये आपल्याला कुठे कुठे बाईंग आणि सेलिंग करता येतं ह्याचे आपण काही पॉईंट्स बघण्याचा प्रयत्न करूया. नाव सी सगळ्यात पहिला पॉईंट कुठला आहे? तर एक तर म्हणजे ही लाईन जी आहे, ओके, ही जी लाईन आहे आपली, ही जेव्हा रेड टू ग्रीन होते, रेड टू ग्रीन जेव्हा टर्न होते, ही जेव्हा इथे आता रेड टू ग्रीन टर्न झाली, ओके, इथे ह्या कॅन्डलमध्ये किंवा अगदी ह्या कॅन्डलमध्ये ही रेड टू ग्रीन टर्न झाली असं आपण म्हणूया. सो इथे आपल्याला बाईंग करता येणं शक्य आहे. आणि सेम टाइमला RSI ची जी लाईन आहे, ही RSI ची जी लाईन आहे ही सुद्धा यांनी लाईननी काय केलं पाहिजे? ही लोअर साईडची लाईन आहे म्हणजे ग्रीन लाईन रेड लाईनला क्रॉस करून ऍक्च्युली वरती यायला पाहिजे. सो ही ग्रीन लाईन रेड लाईनच्या वर पाहिजे आणि हा जो बँड आहे हा प्रिफरेबली ग्रीन पाहिजे. आता हा थोडासा लेट सिग्नल देतो, ओके, पण त्यांनी आपल्याला काही फरक नाही पडत बाईंग साईडला. जेव्हा तुम्ही ही सिस्टम वापरताय आणि रेड टू ग्रीन हा जो पॉईंट आहे आपला बाईंग करण्याचा हा जेव्हा तुम्ही वापरताय तेव्हा ह्या बँडनी विशेष आपल्याला फरक पडणार नाही कारण हा थोडासा लेट सिग्नल देणार आहे. ओके, सो इथपर्यंत सगळ्यांना कळलं. पहिला पॉईंट समजला कुठे बाय करायचं. रेड टू ग्रीन झाल्यानंतर ही लाईन जेव्हा रेड टू ग्रीन होईल तेव्हा आपण ऍक्च्युली बाय करू शकतो. ऑल क्लिअर अप टू दिस पॉईंट? येस येस. ओके, सो देन आता इथे पण ही लाईन रेड टू ग्रीन झाली होती. तो इथे बाय करता येणं शक्य होतं का आपल्याला? खालती बघा ही लाईन ऍक्च्युली क्रॉस करून वर आली का? सस्टेन झाली का अशी क्लिअरली वरती? नाही झाली. ही लाईनच्या आसपासच आहे आणि हा बँड ऍक्च्युली क्लिअरली रेड आहे. हा थोडासा लेटच सिग्नल देणार आहे. बट इथे मी थोडाफार अवॉइड केला असता. कन्फ्युजन जे पार्ट असतात ते आपण थोडेसे अवॉइड केले असते कारण इथे या लाईननी कम्प्लिटली क्रॉस ओव्हर करून ही लाईन अशी वर नाही आलेली, अशी साधारणतः ह्याच्या आसपासच फिरते. ओके, सो हा सिग्नल थोडाफार मी अवॉइड केला असता. आणि सपोज आपण जर हा सिग्नल घेतला जरी असता तर काय झालं असतं? आपला स्टॉप लॉस कुठे आहे? तर आपला स्टॉप लॉस जो हा प्रिव्हियस जो बेस आहे ह्याच्या खालती आपल्याला स्टॉप लॉस कंपल्सरीली ठेवायला लागतो. ओके, सो इथे माझा स्टॉप लॉस तरीही पण हिट झाला नसता आणि इथे मला अजून एकदा सेकंड पार्टवरती इथे मला सेकंड एंट्री ऍक्च्युली मला मिळाली असती. सो इनिशियल स्टॉप लॉस माझा कुठे होता? ह्या केसवरती इनिशियल स्टॉप लॉस होता. ही एंट्री सपोज ट्रिगर झाली आणि हा परत खाली गेला. आता द्विधा मनस्थिती झाली, ओके हा होल्ड करू की न करू? तर सरळ स्टॉप लॉस होईपर्यंत होल्ड करा अशा केसेसमध्ये. पण शक्यतोवर क्लिअरली जेव्हा दोन्ही सिस्टम एंट्रीज देतात त्या मुवमेंटला तुम्हाला एंट्री करणं जास्त प्रिफरेबल आहे, विच इज दिस केस. ओके, जिथे क्लिअरली इथे काही संशय राहत नाहीये की ओके RSI वर आहे की नाही, हा क्लिअरली वरती आलाय, अशा मुवमेंटला आपण एंट्री करू शकतो. ओके, थर्ड पॉइंट की हा जो इंडिकेटर आहे लोअर पार्टचा, हा इंडिकेटर आपल्याला कधी देणार आहे एंट्री करण्यासाठी? तर प्रिव्हियस दोन टॉप जेव्हा ते कम्प्लिटली घेतले जातील. ओके, म्हणजे प्राइस ह्या टॉपच्या वर गेली आणि त्याच्यानंतर ह्या टॉपच्या सुद्धा वरती गेली. सो दिस वॉज द लास्ट फर्स्ट टॉप आणि हा लास्ट सेकंड टॉप होता खालती लोअर साईडला. इथे परत वर गेली, इथून प्राइस खाली आली, परत वर गेली. सो असं साधारणतः स्ट्रक्चर मार्केटचं चालू आहे. सो ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, ओके, सो आय थिंक कलर ह्याचा चेंज करतो. सो ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही जी लाईन आहे ह्या कॅन्डलनी, ओके, ही या प्रिव्हियस सेकंड टॉप जो होता ह्याच्या ऍक्च्युली वरती गेली. सो म्हणून इथे जो इंडिकेटर आहे हा आपल्याला ग्रीन दाखवायला चालू झाला. सो आता हे याचं नेचर जोपर्यंत ग्रीन आहे तोपर्यंत आपण या स्क्रिप्टमध्ये फ्रीली इन्व्हेस्ट ऍक्च्युली आरामात करू शकतो. ओके, सो हा पहिला पॉईंट झाला जिथे रेड टू ग्रीन होते आणि हा RSI परत रेड लाईनला क्रॉस करून ऍक्च्युली वर येतो. म्हणजे ही ग्रीन लाईन रेड लाईनला क्रॉस करून वरती येते. हा पहिला पॉईंट आपला मेन पॉईंट झाला जिथे आपण बेसिक नेचरवरती बाईंग आणि सेलिंग ऍक्च्युली करू शकतो. ओके, सेकंड पॉईंट बघूया आता. नाव सेकंड एंट्री पॉईंट.
नाव सी मार्केटचं नेचर कसं असतं, मार्केट ऑलवेज झिगझॅग पार्टनी वरती जातं. ओके, सो जेव्हा जेव्हा ही एक मोठी मूव अपसाईडला येते क्लिअरली, इथे जाऊन आपल्याला बाय करायचं का टॉप वरती, जशी ही मूव इथून वरती आलेली आहे, ह्या केसमध्ये ह्या टॉपला जाऊन बाय करायचं का, तर नाही करायचं. यू ऑलवेज वेट फॉर द प्राइसेस टू कम बॅक. ओके, यू ऑलवेज वेट फॉर द प्राइसेस टू कम बॅक टुवर्ड्स द मुव्हिंग ॲव्हरेज. सो ह्याच्या आसपास प्राइस आली, ओके, आणि ह्याच्यानंतर जेव्हा रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तेव्हा तुम्ही बाय करू शकता. सेम टाइमला तुम्हाला बघायचं आहे RSI वरती असला पाहिजे, आणि आता हा ऑलवेज ग्रीन आहे. सो दिस इज द सेकंड परफेक्ट एंट्री फॉर अस. ओके, आता ह्याचा स्टॉप लॉस कुठे येईल, तर परत जिथे प्रिव्हियस बेस आहे ह्या बेसच्या खालती स्टॉप लॉस यायला पाहिजे. काय यायला पाहिजे ऍक्च्युली, कारण मार्केट जेव्हा नेचर अपसाईडला क्रॉस करतंय, ओके, प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की जेव्हा हायर हाय मार्केट करत असतं, दिस इज हाय, दिस इज हायर हाय, प्रिव्हियस टॉपच्या वरती मार्केट गेलं, आणि तसंच लोअर हाय, हा जो हाय लो आहे त्याच्यापेक्षा पण हायर हाय मार्केटनी क्रिएट केला. म्हणजे हा इथला लो आहे, सपोज आपण हा 1 म्हणूया आणि हा 2 म्हणूया. सो 1 इज हायर दॅन द प्रिव्हियस वन. सो मार्केट काय करतंय, लोअर हायज क्रिएट करतंय, आणि मार्केट ऑलवेज झिगझॅग पार्टनी वर जातं. सो मार्केटला ह्या नेचरमध्ये जर वर जायचं असेल, ओके, तर हा जो पॉईंट आहे मार्केटचा, हा कधीही तुमचा हिट होणार नाही झाला पाहिजे इनफॅक्ट. ओके, सो म्हणून आपण इथे स्टॉप लॉस ठेवतो आणि एंट्री करतो. सो हा आपला सेकंड पॉईंट झाला एंट्री करण्याचा. ही जेव्हा जेव्हा तुम्हाला बाय करायचे तेव्हा ही लाईन ग्रीन असली पाहिजे, देन RSI ची लाईन ऍक्च्युली रेड लाईनच्या वर पाहिजे, आणि हा झोन ऍक्च्युली ग्रीन पाहिजे. अशा मोमेंटला तुम्ही बाय करू शकता सेकंड पॉईंट वरती, जेव्हा प्राइस बेसिकली ह्या ग्रीन लाईनच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या ऍक्च्युली जवळ येते. ओके, हा झाला ऍक्च्युली सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट काय आहे, लाईक ओके, नाव कमिंग ऑन टू द थर्ड पॉईंट. आता एकदा बघा की मार्केट साधारणतः वेव्ह नेचरवरती वरती चालतं. ओके, ऑलवेज मार्केट झिगझॅग नेचरनी वर जातं, पण मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा एक वेव्ह इथून कम्प्लीट वरपर्यंत गेलेली आहे, फॉर एक्झाम्पल आपण याला 1 आणि 2 म्हणूया, ओके, ही वेव्ह एक कम्प्लिटली मार्केटची इथपर्यंत गेलेली आहे. सो जोपर्यंत प्राइस ह्या प्रिव्हियस टॉपच्या वर जात नाही आणि ह्या लेवल 1च्या खालती ऍक्च्युली जात नाही, तोपर्यंत या इथे जे काही होतं ते हे ह्या वेव्हचा इंटरनल पॉईंट असतो. ओके, प्राइस ऍक्शन कशी चालते की एक वेव्ह फॉर्म झालेली आहे, एक वेव्ह इथे जसं तुम्हाला दाखवतं, एक वेव्ह फॉर्म झालेली आहे, आणि पॉईंट नंबर 2च्या वरती इथून ऍक्च्युली ब्रेकआउट दिला प्राइसने, ह्या लेवलवरती प्राइसने ब्रेकआउट दिला. सो जेव्हा प्राइस या 2 पॉईंट्सच्या मध्ये होती तेव्हा हा सगळा इंटरनल सिस्टमचा, म्हणजे प्राइसचा हा सगळा इंटरनल खेळ ऍक्च्युली चालू होता. सो ह्या केसमध्ये काय होतं जनरली, तर मार्केट ऑलवेज ट्रॅप करायला जातं तुम्हाला. जनरली लोकांना काय वाटतं की ओके, आता मी जेव्हा तुम्हाला असं सांगतो की मार्केट हायर हायज करत चाललंय, लोअर लोज करत चाललंय, सो जेव्हा प्रिव्हियस बॉटमच्या खालती मार्केट येईल तेव्हा आपण पॅनिक होतो, कारण ओके, मार्केटचा जर नेचर आहे की लोअर लोज करणं, हायर हाय करणं, आणि देन मार्केट ऍक्च्युली प्रिव्हियस बॉटमच्या इमिजिएट बॉटमच्या खाली जायला लागलं तर ट्रेंड मार्केटचा रिव्हर्स होतोय का, आता इकडनं मार्केट कम्प्लिटली खाली जाऊन क्रॅश होईल का, असं आपल्याला वाटायला लागतं. सो हा जो पॉईंट आहे हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट असतो. इथे लोक जनरली पॅनिक होतात, पण आपल्याला हे बघायचं आहे की जिथे मेन वेव्ह ऍक्च्युली चालू झाली मार्केटची, या मेन वेव्हचा जो लोएस्ट पॉईंट आहे, या लोएस्ट पॉईंटच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत मार्केटचा ट्रेंड रिव्हर्सलचा विचार पण आपल्याला करण्याची गरज नाहीये. कारण आत्ता सध्या काय चालू आहे, मार्केट पॉईंट नंबर 1 आणि पॉईंट नंबर 2 या दोघांच्या मध्ये ऍक्च्युली फिरत राहते. सो ह्या 2 पॉईंट्सच्या मध्ये जेव्हा मार्केट फिरतंय, जेव्हा हा जो सगळा पार्ट चालतो हा कम्प्लिटली इंटरनल पार्ट आहे मार्केटचा. ओके, हा कम्प्लिटली इंटरनल पार्ट आहे. सो इथे मार्केट ऑलवेज ट्रॅप करतं आपल्याला, आणि हा ट्रॅपिंग पॉईंट कसा असतो, सपोज हा एक बॉटम आपण म्हणूया, लेट से की ह्याला आपण A पॉईंट म्हणूया. मार्केट काय करतं की ह्या पॉईंटच्या खाली जातं कम्प्लिटली आणि क्विकली वरती येतं. सो ह्याला आपण म्हणतो ब्रेकडाऊन फेल्युअर. ओके, दिस इज अ बेस्ट पॉसिबल एंट्री इन अप ट्रेंडिंग मार्केट. ही पॉसिबल एंट्री कधी वापरायची, जेव्हा मार्केट हायर हायज करतंय, आणि अशा मुवमेंटला तुम्हाला जिथे जिथे ब्रेकडाऊन फेल्युअर मिळेल तिथे तुम्ही डोळे झाकून बाय करा, कारण मार्केटला ह्या जो प्रिव्हियस टॉप आहे ह्याच्यावरती मार्केटला जायचंच आहे. जोपर्यंत हा लो मार्केटचा सेफ आहे, ओके, दिस इज द लोएस्ट लो, हा मार्केटचा जोपर्यंत सेफ आहे तोपर्यंत मार्केट क्लिअरली अपसाईडलाच ऍक्च्युली जाणार आहे. सो दिस इज द बेस्ट पॉसिबल ट्रॅपिंग पॉईंट. चार्टवरती बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो सी दिस पॉइंट्स की मार्केट इथे हा एक बेस होता, मार्केटचा लोएस्ट पॉईंट होता, या पॉईंटच्या हॉरिझॉन्टल लाईन, या हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली मार्केट गेलं आणि क्विकली वरती आलं. कॅन यू सी दिस पॉइंट्स, क्विकली इकडनं वरती आलंय मार्केट. सो दिस इज द पॉइंट वेर यू कॅन ऍक्च्युअली एंटर इन टू द मार्केट.
ओके, इथून मार्केट क्लिअरली वरती जाणार. सो दिस इज बेसिकली द ट्रॅपिंग पॉइंट्स. हे क्लिअरली तुम्हाला असं दिसतंय, असं झालेलं दिसतंय. ओके, थोडं सिम्पल ह्याच्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. अगदी नवीन लोक असतील त्यांना थोडंसं जड जाईल, आय अंडरस्टँड, बट आपल्याला बरेच टॉपिक कव्हर करायचे आहे, सो खूप जास्त वेळ मी ह्याच्यात स्पेंड नाही करू शकत आहे. सो सी हिअर ऑल्सो मार्केट इथून वर येत आहे, इथे एक बेस बनवला, इथे एक बॉटम बनवला मार्केटने. हा एक बॉटम पॉईंट आहे मार्केटचा. बॉटम पॉईंट का आहे हा, याला आपण बॉटम पॉईंट का म्हणतो, कारण ही एक जी कॅन्डल बनलेली आहे मार्केटची. ओके, दिस इज द कॅन्डल. ही जी कॅन्डल आहे मार्केटची, ओके, ह्याचा जो लो आहे, हा लो त्याच्या लेफ्ट हँड साईडचा कॅन्डलचा लो आणि राईट साईडचा कॅन्डलचा लो ह्याच्यापेक्षा लोएस्ट लो आहे. सो ह्याला आपण एक व्हॅलिड बॉटम ऍक्च्युली म्हणू शकतो. ओके, हा इंटरनल बॉटम आहे अँड दिस बिकम्स अ मेजर बॉटम, जिकडनं ऍक्च्युली वेव्ह खरं म्हणजे चालू झाली. राईट, सो दिस इज अन इंटरनल बॉटम. सो ऑलवेज मार्केट काय करतं, इंटरनल बॉटमच्या खाली जाऊ शकतं, इथे ट्रॅप्स होतात आणि मार्केट ऍक्च्युली अपसाईडला जायला चालू करतं. सो जेव्हा जेव्हा ही आपली लाईन ग्रीन आहे, RSI ची लाईन ह्या रेड लाईनच्या वर आहे आणि बँड सुद्धा ग्रीन आहे, तिथे जिथे जेव्हा तुम्हाला कधी हा प्रिव्हियस बॉटम या एक छोटासा बॉटम जो मार्केटचा झालाय तो ब्रेकडाऊन फेल्युअर जिथे जिथे मिळतो तिथे तुम्हाला एंट्री करणं शक्य आहे. मार्केट ऍक्च्युली अपसाईडला जायला लागेल आणि ह्याच पॉईंटच्या खाली तुमचा स्टॉप लॉस ऍक्च्युली येऊ शकतो. सो मिनिमम रिस्क आणि मॅक्झिमम रिवॉर्ड पॉईंट्स हे ऍक्च्युली तुम्हाला क्लिअरली साधारणतः समजतात. ओके, क्लिअर आहे पूर्ण. आपण पुढे जाऊया. सो नाव सी ॲट दिस पॉईंट. ओके, पॉईंट नंबर 1 ची एंट्री होती इथे, रेड टू ग्रीन झाली ही लाईन. RCFचा मंथली चार्ट आहे हा. सो इथे रेड टू ग्रीन झाली ही सिस्टम. रेड टू ग्रीन झाल्यानंतर काय झालं, मार्केट ऍक्च्युली इथून क्लिअरली अपसाईडला जायला लागतं. सो लाईन इज ग्रीन, दिस इज ऑल्सो ग्रीन लोअर पार्ट आणि हा बँड सुद्धा ग्रीन आहे. सो ही स्क्रिप्ट ऍक्च्युली कम्प्लिटली बाय मोडमध्ये पूर्णपणे चालू आहे. सो दिस बिकम्स अवर सेकंड एंट्री ॲट दिस, फर्स्ट एंट्री ॲट दिस पॉईंट. इथे लाईन रेड टू ग्रीन झाली, त्याच्यानंतर मार्केट परत एकदा ह्या लाईनच्या आसपास आलं. सो दिस बिकम्स अवर सेकंड एंट्री. आता मार्केट जेव्हा इथे सेकंड पॉईंटला आलंय तेव्हा इथे छोटासा बेस झालाय, त्याला सुद्धा मार्केटनी ब्रेकडाऊन फेल्युअर केलंय आणि वर झालं. सो सेकंड आणि थर्ड पॉईंट या दोन्ही एंट्रीज ऍक्च्युली इथे ट्रिगर झाल्या. ओके, सेकंड आणि थर्ड पॉईंट दोन्ही इथे ट्रिगर झालं. दिस इज ऍक्च्युली अ थर्ड पॉईंट. या पॉईंटला म्हणजे दिस इज नॉट एक्झॅक्टली, दिस इज नॉट, हा थर्ड पॉईंट नाही आहे, बट सी इथे सेकंड आणि थर्ड झालेला आहे ह्याच पॉईंटवरती. इथून मार्केट ऍक्च्युली पूर्णपणे क्लिअर झालं. सो दिस इज अवर बेसिक सिस्टम. ओके, ही आपली ऍक्च्युअल बेसिक सिस्टम आहे. मेजर ह्या पार्टला, आता MTRच्या पार्टला जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला ऍक्च्युअल सिस्टम वरती आपण बघूया. सो एसेन्शियल सिस्टम वरती SBIचा चार्ट आहे, हा उघाणी आला. नाव सी दिस इज क्लिअर एंट्री पॉईंट हिअर. इथे लाईन रेड टू ग्रीन झाली आहे. ओके, समवेअर 2021च्या आसपास. दिस इज वीकली चार्ट ॲट दिस मोमेंट. ओके, देन तिन्ही पार्ट इथे ग्रीन आहेत, लाईन ग्रीन आहे ह्या पार्टमध्ये, RSI सुद्धा वरती आहे आणि हा झोन सुद्धा क्लिअर आहे. सो फर्स्ट पॉईंट आपला झाला. हा जर इथे तुम्हाला प्रॉपर एंट्री होती या पॉईंटवरती, हा जर पॉईंट तुमचा मिस झाला असता तर काय होतं, जेव्हा प्राइस परत एकदा या पॉईंटवरती रिट्रेस करायला आली, म्हणजे लाईनला जेव्हा परत एकदा टच करायला आली इथे या पार्टवरती तुम्हाला सेकंड एंट्री होती. ओके, थोडं झूम इन करतो सो दॅट तुम्हाला व्यवस्थित दिसेल तो सेकंड पॉईंट. जनरली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल, शॉर्ट टर्म ट्रेडिंग टू इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला वीकली आणि डेली चार्ट हे दोन इनफ. सो सेकंड एंट्री ऍक्च्युली या पॉईंटला झाली. दिस वॉज द सेकंड पॉईंट. दिस वॉज द परफेक्ट सेकंड पॉईंट. इथे काय काय आहे, लाईन ग्रीन आहे, हा इंडिकेटर ग्रीन आहे आणि बँड सुद्धा ग्रीन आहे. सो यू कॅन जस्ट बाय ॲट दिस मोमेंट. छोटासा स्टॉप लॉस आणि 1:5चा ट्रेड तर तुम्हाला इथपर्यंतच मिळाला. आता होल्ड कुठपर्यंत करायचं, तर हा बँड जोपर्यंत ग्रीन आहे तोपर्यंत तुम्ही ऍक्च्युली होल्ड करू शकता. ओके, 3 पैकी 2 इंडिकेटर्सनी जर सेल दाखवलं तर थोडा प्रॉफिट ऍक्च्युली तुम्ही बुक केलात तर बरं पडेल. आता ह्या केसमध्ये काय झालं, इथे लाईन पण रेड झाली आणि RSI सुद्धा थोडाफार खाली आहे, पण बँड अजून पण ग्रीन आहे. सो लॉंग टर्म मध्ये ही प्राइस वर जाणार आहे. आता हे शिकण्यासाठी तुम्हाला थोडी प्राइस ऍक्शन डिटेल्समध्ये शिकणं गरजेचं आहे की इथे मी सेल नसतं केलं. ओके, का नसतं केलं ह्या केसमध्ये, सिम्पल वेनी बघण्याचा अजून एकदा प्रयत्न करूया. सी, इथून एक प्राइस वर चालली आहे, खाली आली आहे, इथून एक प्राइस वर गेली आहे, इथे खालती आली आहे, इथून परत एकदा प्राइस वर गेली. आता ह्या एरियावरती सगळ्यात लाईफ टाईम बॉटम कुठला आहे मार्केटचा, ओके, दिस इज द बॉटम. सो हा त्याचा मेन
रिव्हर्सल पॉईंट आहे की ह्या बॉटमच्या खाली जर ट्रेड व्हायला लागली प्राइस तर परत इथपर्यंत पण येऊ शकते. सो इथे मला होल्ड करण्यात काही पॉईंट नाहीये. ओके, बट ह्या पॉईंट्समध्ये जिथे जिथे ब्रेकडाऊन फेल्युअर्स होतात, इथे जरी लाईन रेड असेल आणि इथे जरी RSI खाली असेल तरी आपल्याला घाबरण्याचं कारण नाही, कारण इथे एक मोठी वेव्ह ऍक्च्युली अपसाईडला गेली आहे. एक मार्केटचं नेचर लक्षात ठेवा की ऑलवेज अ रॅली, दिस इज अ रॅली, यू कॅन सी रॅली इज ऑलवेज फॉलोड बाय सम साइडवेज मुवमेंट. रॅली इज ऑलवेज फॉलोड बाय सम साइडवेज मुवमेंट. आता ही साइडवेज मुवमेंट कशी असू शकते, तर साइडवेज मुवमेंट जी आहे, ओके, ही साधारणतः अशी पण असू शकते आणि मार्केट रिझ्यूम होऊ शकतं. ही साइडवेज मुवमेंट अशा पार्टवरती असू शकते आणि मार्केट रिझ्यूम होऊ शकतं. ही पार्टची मुवमेंट ही थोडीफार अशी असू शकते आणि मार्केट वरती जाऊ शकतं. सो किंवा अगदी लास्ट पार्ट बघितला तर मार्केटची मुवमेंट ही थोडीफार अशी येऊन डीपमध्ये एक वेव्ह डाऊन साईडला येऊन वर जाऊ शकते. बट रॅली इज ऑलवेज फॉलोड बाय अ साइडवेज मुवमेंट. ओके, मी ही स्क्रीन ऑफ केली तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे त्याचे सगळे पार्ट्स आहेत की रॅली ही प्रत्येक रॅली आहे, रॅली विल बी ऑलवेज फॉलोड बाय सम साइडवेज मुवमेंट. सम साइडवेज मुवमेंट याला आपण ऍक्च्युली पॅटर्न्स म्हणतो. हे सगळे पॅटर्न्स आहेत इथे ड्रॉ केलेले. ओके, सो ह्या पार्टवरती आपण सेल नसतं केलं. आता हा थोडा एक्सपिरियन्स म्हणजे थोडं ऍडव्हान्स जर तुम्ही थोडं शिकलात ऍक्च्युली तर ते तुम्हाला ही गोष्ट कळू शकते या केसमध्ये. सो ही थर्ड पॉईंटची पण एंट्री इथे झाली या केसमध्ये अँड देन मार्केट इज ऍक्च्युली गोइंग अप ॲज वेल हिअर. सो इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला, काही प्रश्न विचारायचे? ही सिस्टम सगळीकडे चालते. आता बघा क्रूड ऑइल आहे तर क्रूड ऑइलला पण चालते. आता ऑफकोर्स क्रूड ऑइलचा विकली चार्ट एवढा आपण घेऊ नाही शकत, मी 15 मिनिटाचा चार्ट घेतला तरी पण चालणार आहे क्रूड ऑइल वरती. सेम सिस्टम, सेम टाइप ऑफ पॉइंट. सी रेड टू ग्रीन झाली, सॉरी सिस्टम इथे रेड टू ग्रीन झाली. हा सॉरी, जर निफ्टीला म्हणजे जे ट्रेडिंग करतात निफ्टीमध्ये फक्त, तर त्याला पण चालेल. निफ्टीला सगळीकडे एव्हरीवेअर इट विल वर्क. नाव सी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. दिस इज ओके, रेड टू ग्रीन झाली. इट इज सेम वे. RSI थोडा लेट सिग्नल दिला इथे, पण ह्या केसमध्ये सगळं कन्फर्म झालं होतं. इथे रेड झाला आणि हा बँड सुद्धा क्लिअरली ग्रीन आहे. सो व्हॅलिड बॉटम कुठला आहे, हा स्टॉप लॉस लावून तुम्ही उभे राहा. जिथे तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं आहे तिथपर्यंत तुम्ही प्रॉफिट बुक करून बाहेर पडा. ओके, आता टार्गेट्स कुठे बुक करायचे हा थोडासा ऍडव्हान्स पार्ट आहे, तुम्हाला एकदम नाही सांगता येणार, पण तुम्ही तुमच्या कम्फर्ट लेवल प्रमाणे करू शकता. तुम्ही जर मी आता अगदी आपण बेसिक लोकांसाठी म्हणूया ज्यांना नाही कळत, तुम्ही एंट्री जरी केली अशा प्रॉपर पॉइंटला तरी पण काही ना काहीतरी प्रॉफिट तुम्हाला डेफिनेटली मिळेल. ओके, सेम सिस्टम. आता निफ्टीचा जो खालचा बँड रेड मध्ये झालाय आणि प्राइस पण थोडी खाली आली पहिल्या एंट्री पॉइंट पेक्षा. येस, तर तो सेल सिग्नल समजायचा का? सेल सिग्नल झाला. आता इथे बघा, इथे ह्या केसमध्ये रेड ग्रीन टू रेड झालंय. ओके, RSI सुद्धा खाली झालाय. हा थोडासा लेट सिग्नल देणार आहे. हा कधी देईल तुम्हाला, जेव्हा प्रिव्हियस दोन बॉटम्स त्याचे घेतले जातील. सो ह्या बॉटमच्या खालती जर तुम्ही बघितलं ना हा रेड झाला. सो हा इंडिकेटर तुम्ही नाही लावला आणि तुम्हाला जर हायर हायचं स्ट्रक्चर कळत असेल तर तुम्हाला इंडिकेटरची गरज पण नाही. यू कॅन डायरेक्टली गेस की हा कुठल्या कलरचा देणार आहे. पण आपल्याला एक चला म्हणजे एक पटकन अनालिसिससाठी करू शकतो. सो इथून जर तुम्ही बघितलं ना कुठेही ही लाईन ग्रीन झाली का आजपर्यंत, इथे थोडंसं झालं होतं पण 3 दिवसाचा फॉल तुम्हाला मिळाला असता इथे क्लिअरली. आणि स्टॉप लॉस कुठे होता, दिस वॉज द स्टॉप लॉस, राईट? करेक्ट. सो ही सगळीकडे वर्कआउट होते. एव्हरीवेअर इट विल वर्क, एव्हरीवेअर. तुम्ही अगदी बिटकॉइनला जरी बघितलं तरी चालेल, पण बिटकॉइनला फक्त टाइम फ्रेम थोड्या चेंज करायला लागतात. बिटकॉइनला मिनिमम 1 अवरची टाइम फ्रेम तुम्हाला यूज करायला लागेल. ओके, बिटकॉइन US डॉलर्स बिटकॉइन हे 1 अवरच्या खाली ट्रेड नका करू. नाव सी सेम सिस्टम. दीपकजी, एक क्वेश्चन होता. हा, आता जेव्हा आपण हे बघतोय की इथं लाईन तुमची ग्रीन पासून रेड होती आहे, आता हा आपण सगळा हिस्टॉरिकल डेटा बघतोय, तर ही जेव्हा लाईन ग्रीन वरून रेड होते तर किती टाइम पर्यंत ही बघायची किती ही रेड होती आहे, म्हणजे कारण कसं आहे की आता आपण बघतो ते हिस्टॉरिकल बघतोय. राईट. त्याच्यासाठी ना जनरली आपण 2 टाइम फ्रेम्स जास्त कन्फर्म करतो. आता इन्व्हेस्टिंग साठी पहिल्यांदा आपण इन्व्हेस्टिंगच्या हिशोबाने बघूया. ओके, सो लेट अस टेक EKCचा एक चार्ट, कारण तो सध्या खूप जास्ती लाईक सी दिस चार्ट नाव सी इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्ही ऑलवेज जेव्हा ही सिस्टम तुम्ही वापराल तेव्हा तुम्हाला काय काय करायला लागेल. सगळ्यात पहिले बघा की वीकली चार्ट वरती या सिस्टम्स वरती बाय कुठे चालू आहेत सध्या, असे स्टॉक्स तुम्ही पहिल्यांदा शॉर्टलिस्ट करा.
आणि त्याच्यानंतर डेली चार्टवरती जेव्हा जेव्हा ही लाईन तुम्हाला रेड टू ग्रीन दिसेल, आता वीकली चार्टवरती ऑलरेडी ट्रेंड अप आहे, तो काय पटकन एका वीकमध्ये डाऊन साईडला येणार नाही, तो बरेच वीक्स तो ऍक्च्युली वरती चालू शकतो ह्या केसमध्ये. आता इथे रेड टू ग्रीन झाली, अजून पण ही ग्रीनमध्येच आहे ही सगळी सिस्टम पूर्णपणे. पण आता वीकली चार्टवरती जिथे जिथे ऑलरेडी ही सिस्टम कम्प्लिटली बाय आहे, म्हणजे हायर टाइम फ्रेम वरती ही ऑलरेडी बाय दिलेला आहे तुम्हाला. सो लोअर टाइम फ्रेम वरती जाऊन जिथे जिथे तुम्हाला ट्रेड करता येईल तिथे तुम्ही हा सगळे सिग्नल्स तुम्ही घेऊ शकता. सो वीकली आणि डेली हे एक कॉम्बिनेशन झालं, राईट. वीकली आणि डेली हे एक कॉम्बिनेशन झालं. डेली आणि 30 मिनिट्स हे एक कॉम्बिनेशन झालं. देन 1 आवर आणि 15 मिनिट्स हे एक कॉम्बिनेशन झालं. देन 15 मिनिट्स किंवा 30 मिनिट्स, देन 5 मिनिट्स हे एक कॉम्बिनेशन झालं. सो ह्या सगळ्या टाइम फ्रेम वरती 2 टाइम फ्रेम वापरून तुम्ही ट्रेड करू शकता. आता परवाचा जर तुम्ही ट्रेड बघितला निफ्टीचा, ओके, आता एक निफ्टी सध्या हॉट टॉपिक आहे म्हणून आपण बघूया. 15 मिनिट्स वरती ह्या दिवसापासून, ओके, जिथून ऍक्च्युली मेन ट्रेंड त्याचा चालू झाला, सगळा कम्प्लिटली ट्रेंड डाऊन आहे, इथे पूर्णपणे डाऊन आहे. So now if I go to the 5 minutes chart to trade the intraday part here, okay, let us go to the 5 minutes. आणि 5 मिनिट्स वरती हा जो बाउन्स येत होता हा मी कम्प्लिटली अवॉइड करू शकलो असतो इथे. त्याच्यानंतर हा फक्त सेल सिग्नल्स मी घेतला तर हायर टाइम फ्रेम 15 मिनिटं मला डाऊन सेल सिग्नल देते, आणि ही जी सिस्टम आहे 5 मिनिटची ही सुद्धा मला डाऊन ट्रेंड सिस्टम देते. सो दोन्ही हायर टाइम फ्रेम आणि लोअर टाइम फ्रेम हे दोन्ही जेव्हा एका डिरेक्शनला जायला चालू होतील तेव्हा लोअर टाइम फ्रेम वरती हा ट्रेड कॅच करणं सगळ्यात चांगलं झालं. ओके, परफेक्ट. ओके, काही अजून क्वेश्चन? जनरली जे निफ्टीचे पोझिशनल ट्रेडर्स आहेत त्यांनी किती मिनिटाचा किंवा किती डेली बघायला पाहिजे का आवर्सली चार्ट बघायला पाहिजे? नाही, पोझिशनल जर तुम्ही वापरताय, पोझिशनल म्हणजे डिलिव्हरी बेस्ड ट्रेड, नॉट इंट्राडे. सो इन दॅट केस तुम्ही निफ्टी पोझिशनल, सो डेली आणि 30 मिनिट्स हे वापरायला पाहिजे. ऍक्च्युली खरं म्हटलं तर निफ्टी 25 मिनिट्स, 75 मिनिट्स आणि 125 मिनिट्स ह्याच्यावरती मी जास्त वापरतो. ओके, 25, 75, 125. पण ह्या टाइम फ्रेम्स सगळ्या टाइम फ्रेम वरती अवेलेबल नाही, सगळ्या ब्रोकर्सकडे अवेलेबल नाही आहेत. ट्रेडिंग व्यू वरती ह्या सिस्टमनी तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल तेव्हाच मिळतील, म्हणून मी ते अवॉइड करतोय. पण इन दॅट केस 30 मिनिट्स आणि डेली चार्ट हे 2 कॉम्बिनेशन सुद्धा चांगले चालतात. ओके, थँक्यू. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट? नो डाऊट. ओके, चला आता आपण अजून एक टाईपचा ट्रेड बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, सी, हा जो चार्ट आहे दिस इज वन ऑफ द बेस्ट चार्ट, वन ऑफ द बेस्ट ट्रेड असं म्हणता येईल आपल्याला. मी सध्या सिस्टम थोडीशी बंद करतोय ह्या केसमध्ये, मी हे थोडं हाईड करतो सो दॅट स्क्रीन थोडीशी जरा मोठी आपल्याला वापरता येईल. आता हा एक ट्रेड आहे, ह्याला आपण म्हणतो बॉटमिंग आउटचा ट्रेड. ओके, सगळ्यात पहिली सिस्टम काय होती, क्विकली रिवाइज करतो. लाईन रेड टू ग्रीन होणं, दिस वॉज द फर्स्ट सिस्टम. सेकंड पॉईंट ऑफ एंट्री काय होती, रिट्रेसमेंट, म्हणजे प्राइस जेव्हा लाईनच्या जवळ येईल तेव्हा आपण बाय करू. थर्ड टाईप ऑफ सिस्टम काय होती की ब्रेकडाऊन फेल्युअर होणं, म्हणजे जिथे ट्रॅप्स होतात तिथे आपण बाय करतोय. हे तुम्हाला व्यवस्थित कळले असतील तर सिस्टम तुम्हाला डे 1 पासून वापरता येते. आता याच्यात बरेचसे डिटेलिंग आहेत, म्हणजे सिस्टम अशीच नाहीये की एकदम मला 30 मिनिट्समध्ये नाही सांगता येत, तुम्हाला कमीत कमी 15 आवर्स मला पाहिजे जे तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये सिस्टम सांगण्यासाठी. ओके, आता आपल्याला एक जेवढा वेळ आहे त्या हिशोबाने मी साधारणतः सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. आता ही फोर्थ सिस्टम जी आहे, फोर्थ सिस्टम, याला आपण काय म्हणतो, बॉटमिंग आउट द मार्केट. मार्केटचे बॉटम्स ट्रेड करणं आणि कॅच करणं, ही सिस्टम आपल्याला व्यवस्थित सांगू शकते. आता इथे बघा, इथे काय झालं, इथे कम्प्लिटली फॉल आलाय डाऊन साईडला आणि इथून मार्केट आपल्याला दिसतंय वरती गेलेलं. पण इथे काहीतरी इथे गोष्टी घडल्या आहेत ज्या डेफिनेट आहेत. ओके, आणि या डेफिनेट गोष्टी काय आहेत ज्याच्यामुळे हा ट्रेड कन्फर्म होऊ शकतो, तर त्या गोष्टी आहेत, 3 गोष्टी आपल्याला बघायच्या. एक तर म्हणजे कुठेतरी प्रिव्हियस 2 टॉप्सचे इमिजिएट 2 टॉप्स ह्याच्यावरती ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळालेला असला पाहिजे. ओके, मी एक अशी ट्रेंड लाईन जर मी ड्रॉ केली, सपोज मी ही एक ट्रेंड लाईन किंवा मी एक लेट्स से थोडीशी मी ऍडजस्ट करतो, इथे मी ड्रॉ केली अशी ट्रेंड लाईन. सो दिस इज माय पॉईंट नंबर 1 फॉर ट्रेंड लाईनला, दिस इज माय पॉईंट नंबर 2 फॉर द ट्रेंड लाईन. ओके, हे 2 पॉईंट्स मी ड्रॉ केले. पॉईंट नंबर 1
आणि पॉईंट नंबर 2 या दोन पॉईंट्स मधून मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली. सो समवेअर मला इथे ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळाला. आता हा ब्रेकआउट जेव्हा मिळाला तेव्हा अजून एक गोष्ट कन्फर्म व्हायला पाहिजे, जी काय पाहिजे की इथे कुठे ना कुठेतरी प्रिव्हियस बॉटमला ब्रेकडाऊन फेल्युअर झालेला असला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला ब्रेकडाऊन फेल्युअर शिकवलं होतं. ओके, लाईक दिस इज द ब्रेकडाऊन फेल्युअर, दिस इज ब्रेकडाऊन फेल्युअर. सो इथे फक्त रॅली होऊन वरती हायर टाइम फ्रेमला ब्रेकडाऊन फेल्युअर. इथे काय होतंय, इथे मार्केट डाऊन साईडला येत आहे कम्प्लिटली आणि डाऊन साईडला होताना इथे ब्रेकडाऊन फेल्युअर झालाय. सो हा तसा ब्रेकडाऊन फेल्युअर झालेला दिसतोय. हिअर इट इज अ ब्रेकडाऊन फेल्युअर आणि प्रिव्हियस इमिजिएट टॉपच्या वरती मार्केट जायला पाहिजे. सो आता इथे प्रिव्हियस टॉप बघितला तर हा मायनर टॉप आहे. इथे एक मायनर टॉप झालेला आहे कारण ह्या कॅन्डलचा हाय राईट आणि लेफ्ट कॅन्डलच्या हायपेक्षा सगळ्यात हायेस्ट आहे. सो दिस इज अ व्हॅलिड टॉप फॉर अस. सो व्हॅलिड टॉपच्या वरती मार्केट क्लिअरली राहत आहे म्हटल्यावरती आपले 3 पॉईंट कन्फर्म झाले. इकडे कुठले 3 पॉईंट कन्फर्म झाले, एक तर म्हणजे ट्रेंड लाईनचा मला इथे ब्रेकआउट मिळाला, म्हणजे या ट्रेंड लाईनच्या वरती प्राइस यायला लागली. नाव सी ट्रेंड लाईन इज लाईक दिस वे. हे मार्केटचं स्ट्रक्चर आहे. इथे ट्रेंड लाईन झाली आणि मार्केट आता या ट्रेंड लाईनच्या वरती यायचा प्रयत्न करते. दिस इज अ ब्रेकआउट ऑफ द ट्रेंड लाईन. ओके, किंवा हा एक चॅनल जरी काढला मी इथे, सपोज मी असा एक चॅनल काढला इथे, सी हिअर इफ आय एम ड्रॉइंग दिस चॅनल, सो या चॅनलच्या वरती प्राइस यायला लागली म्हणजे या चॅनलच्या बाहेर येते. सो इट इज अ ब्रेकआउट. सो फर्स्ट पॉईंट इज ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला. सेकंड पॉईंट इज की मार्केटनी ब्रेकडाऊन फेल्युअर इथे झालेलं आहे. ओके, सुद्धा मार्क करूया आपण. ओके, ब्रेकडाऊन फेल्युअर पण झालेलं आहे. आणि थर्ड पॉईंट की मार्केट प्रिव्हियस टॉपच्या वरती ऍक्च्युली यायला लागलं. हा एक कन्फर्म आहे. पण मेजर प्रिव्हियस टॉप जर पाहिला तर ऍक्च्युली खरं म्हटलं तर हा होतो, लेटेस्ट हा होतो. ओके, याच्यावरती तो ट्रेड ऍक्च्युली खरं कन्फर्म होतोय. हा थोडा मेजर व्यवस्थित दिसणारा पॉईंट आहे. आणि ह्याच्या आधीचा जर पॉईंट पाहिलात, याच्या आधीचा तर हा पॉईंट होता. ह्या पॉईंटच्या वरती मार्केट राहिला पाहिजे. पण ठीक आहे, आपण एक हा पॉईंट त्याच्यामध्ये क्रिएट झाला हाही आपण म्हणू शकतो. इनफॅक्ट हा पॉईंट सुद्धा आपण मायनर म्हणून म्हणू शकतो. बट इथे मी ही जी लाईन आहे याला मी रेड करू का, सो दॅट दिसेल तुम्हाला. ऍक्च्युली सर सॉरी मी मध्ये बोलतो. जिथे चॅनलच्या वरती तुम्हाला 5 कॅन्डल्स ग्रीन दिसत आहेत, तुम्ही आता जे शेवटचं स्टेटमेंट केलं तेच माझं पहिलं ऍक्च्युली तुमच्या बोलण्यापूर्वी प्रिव्हियस टॉप. करेक्ट, प्रिव्हियस टॉपच्या वर गेली होती पण इथे क्लोजिंग बेसिस वरती नाही गेली. मार्केटने इथे फक्त ट्रॅप केलंय आणि खाली आली आहे. सो आपल्याला क्लोजिंग बेसिस वरती पाहिजे. ओके, सो इथे हा पॉईंट थोडा कन्फर्म होतो की मार्केटनी प्रिव्हियस टॉपच्या वरती, इमिजिएट प्रिव्हियस टॉपच्या वरती थोडं क्लोज दिलाय. तसा पॉईंट तुम्ही म्हटलात तर इथे पण आहे, इथे पण तो पॉईंट आहे. जर पॉईंट म्हटलात तर दिस इज ऑल्सो 1 पॉईंट. बट इथे चॅनलचा ब्रेकआउट झालाय, ब्रेकडाऊन फेल्युअर पण झालाय आणि प्रिव्हियस मायनर टॉपच्या वर पण प्राइस गेलाय. पण इथे तुमचा जर पाहिलं तर अनफॉर्च्युनेटली स्टॉप लॉस हिट झाला असता. काहीच नाही करू शकत. दॅट इज फाईन. ओके, एवढा स्टॉप लॉस जर तुम्ही इथे बाईंग करायचं म्हटलं असतं तर हा स्टॉप लॉस क्लिअरली तुम्हाला मार्केटला द्यावाच लागेल. काहीच करू शकत नाही. पण जर हा स्टॉप लॉस तरला, म्हणजे लोएस्ट लो हा जर तरला, तर तुम्हाला डायरेक्टली प्रिव्हियस टॉप पर्यंत, मेजर प्रिव्हियस टॉप पर्यंत मार्केट अपसाईडला बाउन्स देऊ शकतं. ओके, मोठी मुवमेंट मिळते तुम्हाला. सो ह्या ठिकाणी हे पॉईंट तिन्ही कन्फर्म झाले. आता हे कन्फर्म झाल्यानंतर ओके, हा जेव्हा कन्फर्म झाला तो ह्या पॉईंटच्या आसपास जिथे तुम्हाला एंट्री करता येईल तिथे तुम्ही एंट्री करा. हा तुमचा मेजर स्टॉप लॉस झाला. आता कधी कधी प्राइस खालती पण येऊ शकते. तो ह्या एरियावरती, या 2 एरियाजच्या मध्ये तुम्हाला जर बाईंग करता आलं, थोडेसे स्टॉक्स ॲव्हरेज करता आले तर तुम्ही करू शकता. पण हा स्टॉप लॉस आहे. हा स्टॉप लॉस कधीही मार्केटनी घेता कामा नये. हा जर स्टॉप लॉस तरला तर मार्केट क्लिअरली प्रिव्हियस मेजर टॉप पर्यंत बाउन्स होण्याची जास्त शक्यता आहे. सो नाव सी काय झालं इथे. हा स्टॉप लॉस आहे आपला. लेटेस्ट पुट स्टॉप लॉस ची लाईन एक आपण ड्रॉ करूया. सो हा जो स्टॉप लॉस आहे हा मार्केटने कुठे घेतला नाही आणि मार्केट ऍक्च्युली क्लिअरली वर चाललंय. सो प्रिव्हियस टॉपच्या आसपास थोडंफार मार्केट येते. खरं म्हणजे इथे यायला पाहिजे पण ह्या केसमध्ये नाही आलं. इथे एक रेजिस्टन्स पॉईंट होता. सो रेजिस्टन्स घेऊन मार्केटनी परत डाऊन साईडची मुवमेंट ऍक्च्युली देऊन टाकली. पण एवढा तर तुम्हाला ट्रेड मिळाला. सो दिस इज द 4th पॉईंट की इथे ह्याला आपण म्हणतो MTR, मेजर ऑर मायनर ट्रेंड रिव्हर्सल. दिस इज मेजर ऑर मायनर ट्रेंड रिव्हर्सल, याला आपण MTR म्हणतो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. तेच मी ऍक्च्युली इथे एक्सप्लेन केलं होतं. नाव सी ह्या केसमध्ये पण MTR इथे तुम्हाला क्लिअरली दिसतोय. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळाला, प्रिव्हियस टॉपच्या वरती मार्केट राहत आहे आणि सेम साईडला इथे ब्रेकडाऊन फेल्युअर पण झाला. ह्या पॉईंटच्या खालती आपला स्टॉप लॉस ठेवला. स्टॉप लॉस क्लोजिंग बेसिस वरती असला पाहिजे. प्राइस इथे कॅन्डल थोडीशी खाली गेली आणि क्विकली वर आली. सो वी विल नॉट कन्सिडर दिस ॲज अ स्टॉप लॉस. अँड देन
क्लिअरली अपसाईडला बाउन्स आला प्रिव्हियस टॉप पर्यंत, हा ऍक्च्युअल बाउन्स आहे. म्हणजे एमटीआरच्या थ्रू जे काय राऊंडिंग बॉटम्स होतात, जिथे कुठे प्रॉपरली राऊंडिंग बॉटम झालाय तिथे तुम्हाला मॅक्झिमम टाइम्स हा एमटीआरच्या थ्रू गेलेला ट्रेड तुम्हाला दिसेल. सो तुम्ही एमटीआर वरती मास्टरी केलीत, ओके, तर राऊंडिंग बॉटम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कॅच करू शकता. ओके, सी सेम एक्झाम्पल. तसंच लाईक इथे एमटीआर फॉर्म झाला, एमटीआरचा लो, हे आज खूप त्रास देत आहे मला ऍक्च्युली, पेन हे, बट सी ओके, दिस इज द लोएस्ट लो ऑफ दिस सिस्टम. हा लो कुठेही मार्केटनी घेतला नाही, एमटीआर फॉर्म झाला, ह्या केसमध्ये ब्रेकडाऊन फेल्युअर आहे, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आहे, प्रिव्हियस स्टॉपच्या पण मार्केट वरती आहे. हा स्टॉप लॉस लावून शांतपणे बसून राहायचं आणि दिस बिकम्स युअर टार्गेट. ओके, असं नाही होणार की मार्केट क्लिअरली वर गेलं आणि इथून डायरेक्टली वर आलं. मार्केट ह्या 2 पॉईंट्समध्ये काही करेल. जसं मार्केट वर गेलं, इथे थोडंसं पॅनिक केलं मार्केटनी, थांबलं पण वर गेलं, पण जोपर्यंत हा स्टॉप लॉस मार्केटचा सेफ आहे तोपर्यंत देर इज अ मॅक्झिमम चान्स की मार्केट विल कम अप टू दिस पॉइंट. ओके, सो दिस इज एमटीआर. अगेन वन मोर एक्झाम्पल ऑफ एमटीआर. सी, इथे मार्केटनी ब्रेकआउट दिलाय, प्रिव्हियस टॉपच्या वरती आणि ब्रेकडाऊन फेल्युअर पण झाला या केसमध्ये. म्हणजे प्रिव्हियस बॉटमच्या खाली जाऊन मार्केट क्लिअरली वर आलं आणि देन हा जो लोएस्ट लो आहे हा स्टेबल राहिला, हा कुठेही मार्केटनी घेतलेला नाहीये आणि प्रिव्हियस टॉप पर्यंत मार्केट क्लिअरली बाउन्स झालाय. ओके, सो दिस इज बेसिकली आवर सिस्टम. आणि आता ही सिस्टम जर तुम्ही ऍक्च्युअल बघितलीत नॉर्मल वेजनी, आपण परत सिस्टमला ऍक्टिव्हेट करूया की कुठल्याही टाइम फ्रेम वरती ही सिस्टम ऍक्च्युअली वर्कआउट होते. कुठलीही सिस्टम बघा तुम्ही, एनिथिंग लाईक इफ यू सी गोल्ड वरती पण चालेल. सी रेड टू ग्रीन झाली, आता गोल्ड वरती मिनिमम 15 मिनिटं बघा, त्याच्या खाली बघू नका शक्यतो. लेटेस्ट सिग्नल्स आपण बघूया. ओके, आणि इंट्राडे मध्ये जेव्हा तुम्ही काम करताय तेव्हा एक गोष्ट बघा की तुम्हाला हा जो ट्रेंड आहे हा, जर तुम्ही हा कम्प्लीट रिव्हर्स होईपर्यंत थांबलात तर एखाद्या वेळेस प्रॉफिट तुमचे कमी होऊ शकतात. सो इंट्राडे मध्ये जनरली स्काल्पिंग किंवा एक छोटासा प्रॉफिट मिळाला 1:1, 1:2, तर सरळ ह्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. ओके, आवरली चार्ट वरती हे सिग्नल्स जास्त चांगले चालतात, जिथे तुम्हाला मोठे प्रॉफिट्स ऍक्च्युली होऊ शकतात. ओके, लेटेस्ट सिग्नल्स फॉर्म झाले होते समवेअर हिअर. मेजर प्रॉब्लेम होता, मेजर हे होता, इथून ऍक्च्युली ब्रेकआउट दिला, ही एक वेव वरती आली. आता इथून वरती चालल्या म्हटल्यावरती ह्या वेवच्या खाली जात नाही तोपर्यंत ट्रेंडचा रिव्हर्सल नाही यायला पाहिजे. इथे समवेअर ट्रॅपिंग चालू आहे कम्प्लिटली, पण लाईन रेड आहे, सो वी विल नॉट एंटर. आता प्रत्येक ट्रॅपिंगला आपण एंटर करायचं का, तर तसं नाहीये, ऍटलीस्ट सिस्टम आपल्याला दाखवते. सो इथे रेड टू ग्रीन झाली लाईन, इथे एंटर करा. RSI इथे वर आलाय का, तर नाही आला, हा ट्रेड आपण नाही घेतला त्या केसमध्ये. हा ट्रेड इथे नाही घेतला. इथे परत लाईनच्या वरती प्राइस आली, RSI ने सिग्नल दिला, हा बँड सुद्धा ग्रीन आहे. ह्या केसमध्ये जेव्हा जेव्हा प्राइस ह्याच्या जवळ येईल किंवा रेड सिग्नल, रेड कॅन्डलचा हाय जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्ही बाय करू शकता. छोटासा स्टॉप लॉस आहे आणि 1:2, 1:3 जर तुम्हाला मिळालं सरळ बाहेर पडा इकडनं. ओके, तुम्हाला जर शक्यतो आपण गोल्ड किंवा लाईक कमोडिटी मार्केट आपण ओव्हरनाईट नाही करत, आपण त्याच दिवशी शक्यतो बाहेर पडतो. सो दुसऱ्या दिवशी फ्रेश सिग्नलला ट्राय करा. आता ऑलरेडी सिस्टम ग्रीन मध्ये, सो जिथे कुठे रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तिथे तुम्ही एंटर करा. ह्याचा स्टॉप लॉस ठेवा, 1:2, 1:3 क्लिअरली बुक करत राहा. कम्प्लीट सिस्टम ही पुढचे 2 ते 3 दिवस तुम्हाला ग्रीन मध्ये दिसते, कुठेही सेल्सचा सिग्नल आलाय, सिस्टम इज ग्रीन ओनली. ओके, आणि तुम्हाला जर ह्या रेड कॅन्डल्सनी घाबरायचं असेल तर तुम्ही काय करा, ही जे कॅन्डल्सचं नेचर आहे हे सरळ तुम्ही हायकेनशी मध्ये चेंज करा आणि सेम सी द सेम सिस्टम्स. ओके, तो हायकेनशी पण तुम्हाला व्यवस्थित देईल. हे आपल्या सिस्टम मध्ये, म्हणजे माझ्या लेटेस्ट सिस्टम्स मध्ये हे सगळे पॉइंट्स निघून जातात, कारण ITMS ही ह्याच्यासाठीच बनली. मी तुम्हाला एक हायर व्हर्जन दाखवतो ITMSचं. नाव सी दिस सिस्टम. जस्ट मला थोडं चेंजेस करावे लागतात. सी दिस वन. ओके, आता गोल्ड फ्युचर्स जेव्हा इथे बाय आला होता तुम्हाला कुठेही रेड कॅन्डल दिसणारच नाही, तिथे क्लिअरली ग्रीन कॅन्डल्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये रेड कॅन्डल झाल्या नाहीत का, तर झाल्या होत्या, पण सिस्टमनी कुठे एक्झिट दिलीच नाही मला. आणि हा बँड सुद्धा थोडासा मी चेंज केलाय, हा प्रोफेशनल बँड आहे, दिस इज प्रीमियम प्लस बँड आहे हा ऍक्च्युली. सो दिस इज माय हायेस्ट व्हर्जन ऑफ द सिस्टम, जिथे तुम्हाला सगळ्या टाइम फ्रेम्स वरती ही लाईन ग्रीन आहे, रेड आहे, हे सगळं कळतं. सेल सिस्टम असेल तर कम्प्लिटली रेड कॅन्डल्स बनतात, जिथे तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसतच नाही. सो या पार्ट वरती पाहिलं तर तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसणारच नाही, सगळ्या रेडच दिसतील. सो शांतपणे तुम्ही विद इमोशनलेस ट्रेडिंग ऍक्च्युली ह्याच्यावरती करू शकता. एवढंच बघा.
ओके सी डेट प्लसचा जो रेशो आहे हा रेशो ही काहीतरी एक फिगर असणार आहे. ओके ही सगळ्या कंपन्यांसाठी चांगली असेल किंवा वाईट असेल, म्हणजे प्लस मायनस किती असायला पाहिजे, 50च्या वर पाहिजे की 50च्या, असं काही नाहीये. तुम्हाला फक्त बघायचं आहे डेट प्लस रेशो हा जो आहे याच्यापेक्षा इंटरेस्ट कव्हरेज रेशो डबल असला पाहिजे. ओके तर ती कंपनी तुम्ही रडारवरती घेऊ शकता. आणि जर ती नसेल तशी तर त्या कंपनीमध्ये शक्यतो इन्व्हेस्ट करूच नका. ओके तुमच्या चॉईसची एखादी कंपनी सांगा मला, आपण त्याच्यावर चेक करूया. नाही माहित. बरं ठीक आहे. लेट्स से आपण सर एक सिमेक लिमिटेड बघा. सिमेक लिमिटेड. सिमिक लिमिटेड काय स्पेलिंग आहे त्याचं? SEAMEC. सिमिक लिमिटेड. सो नाव सी दिस वन. इंटरेस्ट कव्हरेज रेशो ह्याच्यापेक्षा खूप चांगला आहे. सो बऱ्यापैकी चांगला आहे. डेट टू इक्विटी 0.6, 0.36, 0.5 पेक्षा चांगलं आहे यांचं ऍक्च्युअल डेट किती आहे 327 करोड्स आहेत आणि नेट प्रॉफिट किती आहेत 145 करोड्स. हे इयरली नेट प्रॉफिट्स आहेत. सो चांगली कंपनी आहे. याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली इन्व्हेस्ट करू शकता. मार्केट कॅप्चर जर तुम्ही बघितलं तर 15,000 करोड्स पेक्षा कमी आहे. सो ही कंपनी स्मॉल कॅप आहे ऍक्च्युली. ओके आणि